हे नेते आता सगळे महत्वाचे नेते त्यांची ऑपरेशन टायगरला मोडण्यासाठी ही बैठक आहे। हे शिवसेना नेत्यांच्या नियमित बैठका होत असतात। सगळंच काम पक्षप्रमुखावर एकट्यावर सगळं ओझं टाकण्यापेक्षा शिवसेना नेत्यांनी या जबाबदारीचं विभाजन करावं। अशा प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात या सगळ्या पद्धती होत्या, आताही मधल्या काळात आहेच, पण तो काही या सगळ्या फुटीनंतर थोडासा खंड या सगळ्या प्रोसेसमध्ये पडला होता। नव्यानं पुन्हा एकदा शिवसेना नेते संघटनेची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, कारण शिवसेना नेते एक शिवसेना नेता एक ताकदीचा आहे। मग भले दिवाकर रावते साहेब असतील, भले संजय राऊत साहेब असतील, भले सुभाष देसाई साहेब असतील, हे सगळे एक ताकदीचे नेते। आणि मला वाटतं हे मैदानात उतरल्यानंतर निश्चित महाराष्ट्रातलं चित्र पलटू शकेल असं दिसतं। काय होणार नाही? किती देव पाण्यात ठेवले तरी आमच्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोल्डवर नाही असं एकनाथ शिंदे। मग का बरं तुमचं अजून नाशिकचं पालकमंत्री होत नाही, रायगडचं पालकमंत्र्याविषयी दिसत नाही, तुम्ही बैठकीला जात नाही, तुमच्या विभागाचे अधिकारी तिकडं दावोसला जातात, तुम्ही इथंच फिरता। हे कोल्ड वॉर तर नाही, तुमच्या एका उद्योग मंत्र्याला पत्र लिहावं लागतं की धोरणात्मक निर्णय परस्पर घेऊ नका। हा प्रकार काय? हा प्रकार कोल्ड वॉरचा। ज्या बदल्या होता तुम्हाला विचारलं जातं फुकट, त्या खात्याच्या मंत्र्याला विचारलं जातं की तुम्हाला सेक्रेटरी कोण असावं, नाही विचारलं जात। आणि म्हणून हे तुम्ही किती जरी सांगितलं तरी जनता सब कुछ जानती है। तो चितू नावाचा शिवसैनिक काल शिंदे गटात सहभागी झाला। एकनाथ शिंदे ते म्हणतात की ते रामदास कदम हे मुख्यमंत्री होतील या भीतीने उद्धव ठाकरेंनी 2009 ला त्यांना पराभूत असं कोणी थोडी कोणाला करत असतं। स्वतः दम असला तर माणूस जिंकत असतो, स्वतः दम नसला तर पराभूत असतो। उगाच पराभूत झाल्यावर त्याच्याकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे? त्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती। भारतीय जनता पार्टीच्या मला असं वाटतं नातू त्यांनी त्याच बंडखोरी केली होती म्हणून ती सीट पडलेली। डान्स बार सुरू करण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले तर त्याला आम्ही विरोध करू। उलट आताचे जे ऑर्केस्ट्रा दिलेले हे सुद्धा डान्स बार सारखं काम करतात, ते रोखलं पाहिजे। मुंबई असेल, पनवेल असेल, ठाणे असेल, ऑर्केस्ट्राची परवानगी दिलेली असताना अनेक बार मध्ये डान्स बार पेक्षाही बदतर परिस्थिती आहे। उलट ती थांबवली पाहिजे। नव्यानं जर डान्स बार आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ताकदीनं विरोध करू, एवढं सांगतो। सरकार एक आहे, मात्र उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याचे दोन्ही केंद्र म्हणजे मदत केंद्राचे किंवा वादोवाचे पाहायला मिळतात। हे पहा, यांचे तीन बाजूला तीन तोंड आहेत। फडणवीसांचं एकीकडं, अजितदादांचं एकीकडं, एकनाथ शिंदेचं एकीकडं। आम्हाला त्याच नाव ठेवत होते, आता यांची परिस्थिती त्याच्यापेक्षा तिघ-तीन आहे। या सत्यमेव जयतेमध्ये कसं एक इकडे बघतो, एक इकडे बघतो, एक इकडे बघतो, तशा पद्धतीने तीन बाजूनं तीन तोंड केलेलं हे सरकार आहे। एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन प्रयागराजला कुठे जा, तुमचं थोडी केलेलं पाप थोडी धुतलं जाणार आहे। केलेलं पाप मला असं वाटत नाही धुतलं जाऊ शकत। त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे को हल्के में मत लीजिएगा नहीं तो ताना पलटी हो जाएगा। आता काय घ्यायचं हलक्यात आणि काय घ्यायचं भारी, हे सगळं मला असं वाटतं होऊन गेले। तुमच्या सगळ्या योजना भारतीय जनता पार्टी आता बंद करते। पैशाच्या बळावर निवडणुका, भ्रष्ट पद्धतीनं निवडणुका जिंकलेले लोक टांगा पलटी म्हणतात। सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून मला असं वाटतं टांगा चालवायला यावं, जनता ताकद दाखवून देईल। मात्र तिथल्या काही राजकीय कारणामुळं
जितू आहे, चांगला शिवसैनिक होता आहे. त्यांनी प्रवेश केल्याची माहिती कळाली, पण तो मशाल घेऊन गेला म्हणून काय सगळ्या मशाली थोडी जात असतात. संघटनात्मक बदल अपेक्षित आहे असं बोलल्या जाते आपल्या पक्षामध्ये, विशेष करून ते काय बदल असतील किंवा डॅमेज संघटनात्मक बदल नाही, संघटनात्मक संरचना या विषयावर मॉडिफिकेशन व्हावं असं मत आहे बऱ्याच जणांचं. बदल वगैरे काही कोणी काय, सगळे लोक चांगलं काम करतात, परंतु या काम करण्यामध्ये काय सिस्टीम असावी अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे. राक्षसाचा जीव पोपटात, उद्धव ठाकरेचा जीव महापालिकेत आहे आणि महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे. विधानसभा झाली, महापालिका बाकी. एकनाथ शिंदे रामदास कदम दोघे होते. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी एक एक कसं आपल्या खालचं बुडाखालचं काढून घेते किंवा काही ठिकाणी बुडाखाली कशा पद्धतीनं लावते याच्याविषयी माननीय शिंदे साहेबांनी सावध व्हावं एवढंच आम्ही सांगू इच्छितो. शरद पवारांचा शोध घेण्यासाठी विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही नावं देऊ कॅबिनेटच्या अजेंडा लिंकवरती वगैरे. खरं आहे त्यांचं, कोणते कोणते मंत्री लीक करतात. जर आम्हाला फोन करून विचारलं तर आम्ही सांगू मुख्यमंत्र्यांना की कोण कोण लीक करतं म्हणून. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विचारलं तर सांगू, परंतु मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री पण आहे, त्यांना त्याची आवश्यकता पडणार नाही. कारण गृह मंत्रालय असं असतं की ज्याला या राज्यातलं पान जरी हल्लं तर ते कळू शकतं. तर मला वाटत नाही अशी काही त्यांना गरज पडेल. गरज पडणार नाही, पण आम्हाला पत्रकारांना उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारतो आम्ही की एक दोन नावं तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. एक दोनच नाव आहे त्याच्यात. एक दोनच नाव आहेत, कळतील आपोआप. तुमच्या पक्षाची आता तुम्ही गेलात का, तुम्ही डोके मारले का, त्या डोक्यावर तुमचा काही विश्वास आहे? नाही, मी कुंभमेळा आहे आपल्या याच्यामध्ये, त्याचं निश्चित एक धार्मिक आध्यात्मिक दृष्टीनं त्याचं एक वेगळं महत्व आहे. परंतु एवढी गर्दी, रोज वेगळ्या घटना होताना आपण त्याच्यात का जावं अशा प्रकारे माझा विचार आहे. जायला आपण जाऊ शकतो निश्चित. या कुंभमेळा एक श्रद्धेचा प्रश्न आहे. हिंदुस्थानातील लोक श्रद्धाळू आहेत, त्या पद्धतीनं जातात. मी तरी अजून जाण्याचा कोणता निर्णय घेतलेला नाही. दुःखी मारल्यानं पाप धुतले जातात असं मी म्हणणार नाही, कारण मग जर एवढे 5-50 कोटी लोक गेले तर सगळे पापी थोडी आहे. पण काही पापी त्याच्यात जातात, त्या पापीमुळे बाकीच्या लोकांना बदनाम करू नये असं मला वाटतं. स्पष्ट बोलले की स्मारकाला खर्च करण्यापेक्षा गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च करा. बिलकुल, गड किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे. मी नुकतंच रायगड आणि सिंहगडला जाऊन आलो, देवगिरीला तर नेहमी जातो. परंतु या गड किल्ल्यावर पैसा तर खर्च केला जातोय, परंतु संवर्धन या गड किल्ल्याचं नीट होत नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प केला पाहिजे की आपण इतरत्र कोट्यवधी रुपये खर्च करतो, परंतु गड किल्ले संरक्षणासाठी, नुसतं विकास कामासाठी नव्हे तर त्याचं संरक्षणासाठी सुद्धा यंत्रणा उभी केली पाहिजे. थँक्यू. काय भावना आहेत शिवजयंतीबद्दलच्या, काय सांगा? शिवजयंती म्हणजे मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्व असेल यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आजचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांची जयंती एक मनालाच नव्हे तर विचाराला, समाजाला एक ऊर्जा, एक गती, नीती या सगळ्यात देण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं. सकाळपासून या उत्सवात देवगिरी किल्ल्याहून सुरुवात केलेली आहे. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंतीचा उत्सव आनंददायी आणि प्रेरणादायी एवढं म्हणता येईल. उद्धव ठाकरे यांच्यावरती एकनाथ शिंदेनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की उद्धव ठाकरे
ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुठली नसती. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठावले. 2.5 वर्ष मंत्रिमंडळात राहून उद्धवजींच्या नंतरचा नेक्स्ट उद्धवजी मंत्री राहून नगर विकास सारखं महत्वाचं खातं स्वीकारून ईडीच्या भीतीनं भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर होणं आणि इकडं फार साळसूदपणाचा आव आणणं, मला असं वाटतं या गोष्टी जास्त दिवस चालणार नाही. जनता निश्चित एक दिवस या सगळ्या विचाराला निश्चित तिलांजली देईल. मुख्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलंय. आज सुनावणी होणार आहे. निवड प्रक्रियेला ऑलरेडी आव्हान दिलं असताना नियुक्त मंदिरातली का केली असं काँग्रेसचा सवाल. हे बरोबर आहे, कारण मधल्या काळामध्ये याच्यात सरन्यायाधीशांचा समावेश होता आणि सरन्यायाधीशांचा समावेश बाजूला करून एक मंत्री सहभागी करून याचाच अर्थ सरकारने 3 पैकी 2 तर त्यांच्या बाजूचेच निर्माण केलेले. त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता असला काय नसला काय, त्याचा सल्ला असला काय नसला काय, फरक काय पडणार आहे. याचाच अर्थ सत्ताधारी पक्षाची मनमानी याच्यामध्ये होते. मनमानी नाही तर अंधाधुंदी आहे, कारण आधीच्या निवडणूक आयुक्तांनी कशा पद्धतीनं काम केलं, सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि विरोधी पक्षाला कशा पद्धतीनं त्रास दिला या हिंदुस्थानात दिसलेलं आहे. हरियाणाची निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक, दिल्लीची निवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची एक शाखा झाल्यासारखं काम करतोय. सरन्यायाधीशाचा समावेश याच्यात असताना तो का काढला, याला एक आव्हान दिलेलं आहे. मला वाटतं ते जर त्याचा निकाल येईपर्यंत थांबायला काही हरकत नव्हती. कॅबिनेट मिटिंग ज्या होतात त्याच्यामध्ये जे अजेंडे असतात, अजेंडे निकाल लीक करू नका, अन्यथा मंत्र्यांवर कारवाई करण्यात येईल असं मला ते धमकी आहे, कोणी मंत्री ऐकत नाही. कॅबिनेट मध्ये जे होतं सगळं इमिजिएट बाहेर येतं. कधी कधी तर कॅबिनेट चालू असताना बाहेर येतं. काही मंत्री बाहेर येतात. गुप्ततेची शपथ जरी घेतलेली असली तरी बरेच मंत्री ही गुप्तता पाळत नाही. गुप्तता पाळली पाहिजे हा संकेत आहे. आणि जे पाळत नाही त्याच्यावर खरोखर देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर एखाद्यावर कारवाई करून दाखवावी. आणि ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये यायच्या त्या आधीच बाहेर काढतात, याचाच अर्थ तुमचा अजेंडा लीक होतो आणि अजेंडा लीक करणारे तुमचेच लोक आहे. ते राहुल गांधी जे आहेत ते असं बोलतात, प्रत्येक व्यक्ती ठेवलाय त्यांच्या ट्विटर हँडल व्हायला माहित नाही. शिवजयंती आहे तर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर श्रद्धांजली अर्पण केली. मी ते बघितलेलं नाही, परंतु आज जयंती आहे. जयंतीच्या दिवशी मला असं वाटतं अभिवादन करण्याची आवश्यकता आहे. आज आनंदाचा जन्मदिन हा आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी मला असं वाटतं श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नाही. झालं असू शकतं, परंतु मी मराठी भाषेतलं ते मला कोणीतरी सांगितलं श्रद्धांजली, परंतु त्यांनी जयंती निमित्त श्रद्धांजली लिहिलं. मग आता हे व्याकरण चुकीचं, व्याकरण दृष्ट्या असं लिहिणं चुकीचं आहे.